या घडीची महत्त्वाची बातमी। अजित पवार गटाचे सगळे आमदार थोड्याच वेळात वायबी चव्हाण सेंटरला पोहोचतील। शरद पवारांची ते भेट घेणार आहेत। महत्त्वाची बातमी आहे, शरद पवारांना भेटण्याकरता वायबी चव्हाण सेंटरला सगळे आमदार पोहोचलेले आहेत। अजित पवार गटाचे आमदार आणि स्वतः शरद पवार सुद्धा वायबी चव्हाण सेंटरला पोहोचलेत। वायबी चव्हाण सेंटरची थेट दृश्य आपण बघतोय। सिल्व्हर ओकवर वरून काही वेळापूर्वी शरद पवार निघालेले होते आणि वायबी चव्हाण सेंटरला ते पोहोचलेले आहेत। वायबी चव्हाण सेंटरला शरद पवारांची गाडी आत्ताच दाखल झाली आहे आणि आता अजित पवार गटाच्या सगळ्या आमदारांच्या सुद्धा इथे भेटीसाठी ते इथे पोहोचतील। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना विचारूया, प्रणाली, ही थेट दृश्य आपले प्रेक्षक बघतायत। शरद पवार वायबीला दाखल झालेले आहेत, आमदार सगळे पोहोचलेले आहेत का? भेट नियोजित आहे का? खरं तर आपण पाहिलं तर यापूर्वी सुद्धा म्हणजे काल बघितलं आपण की कशा पद्धतीनं अजित पवार आणि त्यांच्या गटाचे सगळे आमदार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेले होते। आजही कालची फेरी ओढत कालप्रमाणेच आज सुद्धा शरद पवार यांची मनधरणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असं दिसून येत आहे आणि त्यासाठी म्हणून अजित पवार आणि त्यांच्या गटाचे जे आमदार आहेत ते सगळे पुन्हा एकदा वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचलेले आहेत। उद्या खरं तर आज अजून एक वेगळं चित्र बघायला मिळालं, त्यामुळे शरद पवारांची भूमिका बदलू शकते का असा प्रश्न निर्माण करणारी एक घटना आज अशी घडली की आज विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये विरोधक सगळेजण जे आहेत ते पायऱ्यांवर बसून सरकारचा निषेध करत होते, परंतु त्यावेळेला शरद पवार गटाचे आमदार जे आहे ते पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या आमदारांच्या बरोबर उपस्थित नव्हते। त्याचबरोबर दुसरा प्रसंग सांगायचा झाला तर सभागृहाच्या आतमध्ये जेव्हा अजित पवार बोलायला उभे राहिले तेव्हा काँग्रेसच्या आमदारांनी त्यांचा निषेध केला किंवा जोरदार घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेला शरद पवार गटाचे जे आमदार आहेत ते उभे राहून घोषणाबाजी करत नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे कुठेतरी शरद पवार आणि त्यांच्या गटाची भूमिका ही राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाबद्दल सॉफ्ट होत चालली आहे का असा प्रश्न त्यातून उपस्थित होतो आणि काल भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा आज ही भेट होताना आपल्याला दिसते। पण मग प्रणाली, आज दिवसभरात वेगवान काही घडामोडी घडतील, पुन्हा एकदा अगदी भूकंप नाही म्हणता येणार पण काहीतरी वेगळं घडेल, काहीतरी निर्णय समोर येईल अशी परिस्थिती आहे का? कारण आपण बघतोय काल मंत्री भेटून आले, आशीर्वाद घेऊन आले, त्यानंतर दोन्हीकडनं आल्या प्रतिक्रिया आणि आज सगळे आमदार भेटायला जात आहेत। ही भेट आता सुरू झालेली आहे का वायबीला? सगळे आमदार भेटलेत शरद पवारांना? सगळे आमदार भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काल अशी बातमी होती की शरद पवार यांनी काही काळ या सगळ्या मंत्र्यांना किंवा अजित पवार गटातल्या सगळ्या आमदारांना काही काळ बाहेर बसवून ठेवलेलं होतं, त्यांनी लगेलग भेट दिली नाही। त्यामुळे आज नेमकं काय होईल ते आपल्याला बघावं लागेल। परंतु शरद पवारांची एकूणच मनधरणी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाच्या वतीनं वारंवार केला जातो हे दिसून येत आहे। दुसरीकडे देशभरातले जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्या पक्षांची बंगळुरू इथं बैठक होती आहे। त्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे गेलेले आहेत, आदित्य ठाकरे आज दुपारी निघणार आहेत। त्या बैठकीला आपण जाणार असल्याचं राष्ट्रवादीच्या जे आमदार आहेत शरद पवार गटाचे आमदार त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे उद्या जाणार आहेत। खरं तर ते आज जाणं अपेक्षित होतं, परंतु ते आज गेले नाही, ते उद्या जाणार आहे अशा पद्धतीचं ट्विट करण्यात आलं। त्यामुळे नेमकं उद्या जाऊ नये यासाठी मनधरणी केली जाते आहे, आपला पक्ष फुटू नये यासाठी मनधरणी केली जाते। नेमकं काय काय होतं हे बघावं लागेल। अर्थात प्रणाली, ज्या दोन घटना विधान भवन परिसरामधल्या आणि सभागृहातल्या अशा मिळून तू सांगितल्यास त्या फार महत्त्वाच्या आहेत। म्हणजे अजून सुद्धा शरद पवार आणि शरद पवार गटाचे सगळे आमदार हे एकमेकांशी संवाद करून नेमकं काय पाऊल उचलायचं अशा संभ्रमात आहेत असं म्हणायला वाव आहे का? नक्की। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातलं भीष्माचार्य म्हणून शरद पवार यांना ओळखलं जातं। वारंवार ते इतक्या वेगवेगळ्या भूमिका महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकारणात त्यांनी घेताना आपण त्यांना बघितलेलं आहे की त्या सगळ्याच भूमिका अनेक वेळेला अचंबित करणाऱ्या सुद्धा असतात। त्यामुळं या प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा त्यांच्या पक्षाची दोन शकलं झालेली आहे या प्रश्नावर सुद्धा शरद पवार हे काय नेमकी भूमिका घेतात, ते मनधरणी जे आमदार करत आहेत त्या मनधरणीला ते स्वीकारतात का, त्यांना माफ करून पुन्हा एकदा मध्यस्थ काही मार्ग काढतात का? कारण अजित पवार गटानं जे काही पाऊल उचललंय त्या पावलातून आता ते माघारी येण्याची शक्यता जवळपास नाहीये। अशा वेळेला
शक्यता एकच आहे, ती म्हणजे शरद पवार यांच्या गटामधले जे आमदार आहेत त्या आमदारांना शरद पवार यांनी सांगावं की अजित पवार यांची साथ द्या. हा एकमेव आता पर्याय आपल्याला दिसून येतोय, परंतु तो पर्याय शरद पवार मान्य करतात का आणि मान्य केला तर कधी करतील, हे महत्वाचे कळीचे मुद्दे आहेत. आणि त्यामुळं नेमकं काय होतं, कारण आपण बघतोय रोज अशा घटना घडतायत आणि त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर कोणी पुन्हा एकदा सांगतात की नाही आम्ही भाजप बरोबर जाणार नाही किंवा आम्हाला झालेला बदल जो आहे तो मान्य नाही. त्यामुळे नेमकं आज या बैठकीतून काय साध्य होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अर्थात प्रणाली, एका बाजूला आपण बघतोय काल घडलेली घडामोड असेल, त्यानंतरची फडणवीसांची प्रतिक्रिया असेल किंवा आज आत्ता घडतायत त्या घडामोडी समोर आहेत आपल्या सगळ्यांच्या. असं असताना भाजप आणि शिवसेनेमध्ये किंवा त्या दोन पक्षाच्या आमदारांमध्ये काही अस्वस्थता आहे, कारण मागचा अनुभव गाठीशी आहे. नाही, खरं तर काल संदर्भामध्ये आपण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे त्याही वेळेला त्यांचा चेहरा किंवा त्यांची बॉडी लँग्वेज जी सांगत होती ती अतिशय कॉन्फिडंट अशी होती. आणि आधीच या 7-9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. बाकीच्या आमदारांनी अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहून आपला पाठिंबा त्यांना असल्याचं दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर झुकतं पारडं हे अजित पवार गटाकडेच आहे. त्यामुळं मेजॉरिटी विन्स असं लोकशाहीमध्ये म्हणतात, तर तसा काही प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत घडतो का हे आपल्याला बघावं लागेल. नक्की. आता ही भेट मुळात आमदार सगळे जे भेटायला गेलेले शरद पवारांना, कारण आपल्याला काही वेळापूर्वी असं कळलं की आमदार हे भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरकडे ऑलरेडी निघालेले होते आणि त्यानंतर शरद पवार सिल्व्हर ओकवरून निघाले आणि वायबीला आले. तर ही नियोजित होती भेट का आयत्या वेळी हे सगळे आमदार भेटायला आलेत कालच्या सारखंच? काय कळतंय नेमकं? नाही, त्याबद्दल काही अजून खात्रीलायक माहिती नाही. परंतु शरद पवार मात्र नंतर आलेले आहे हे जवळपास आपल्याला व्हिज्युअल्स मधून दिसतच आहे. परंतु जर आपण एक बघितलं तर मुंबईमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. खरं तर रोज शरद पवार हे सकाळी 10:30-11च्या सुमारास वायबी चव्हाण सेंटरला येतात, तसंच ते आजही येतील असं वाटलं होतं. परंतु आज ते सकाळी आलेले नाहीत आणि विधान भवनातलं कामकाज संपल्यानंतर ते आलेले आहेत. तर त्यामुळे एखाद वेळेला अजित पवार गटातल्या आमदारांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा भेटण्यासाठी विनंती केलेली असावी आणि त्या विनंतीला मान देत कदाचित शरद पवार आलेले असतील किंवा शरद पवार हे त्यांची नियोजित वेळ असेल आणि त्यावेळेला हे आमदार आले असतील. त्यातलं नेमकं काय आहे हे आमदार बाहेर पडल्यावरच आपल्याला कळू शकेल. नक्की. आणि प्रणाली, हे सगळे आमदार आलेले आहेत, त्यांची एकूण संख्या काही कळू शकलेली आहे का? त्यात मंत्र्यांपैकी कुणी आहे का? स्वतः प्रफुल्ल पटेल त्यांना घेऊन आलेत का? याविषयी काही कळू शकेल? प्रफुल्ल पटेल मगाशी विधान भवनामध्ये आलेले होते. त्यामुळे ते या सगळ्या आमदारांना घेऊन जाण्यासाठी आले असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. कारण विधान भवनाचं जे कामकाज सुरू आहे कामकाजामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं काही हस्तक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. परंतु ते विधान भवन परिसरामध्ये आलेले होते आणि त्यानंतर ते त्यांच्या आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आहेत. तर त्यामुळं त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून प्रफुल्ल पटेल आले असतील असं दिसून येत आहे. कालची मंत्र्यांची जी भेट होती त्याकडे सुद्धा विशेष करून बघावं लागेल. अशा करता आपण दोन आत्ता दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. काल मंत्र्यांनी घेतलेली भेट आणि आज आमदार सुद्धा सगळे भेटीला आले शरद पवार यांच्या. या मंत्र्यांची भेट झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांना सामोरे गेले, त्यांची बॉडी लँग्वेज, सगळ्या मंत्र्यांची बॉडी लँग्वेज असेल, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया असेल आणि त्यानंतर साधारणपणे 1-1.5-2 तासांनी जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील बाहेर आले, ते बोलले, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा आवाजातला चढउतार, या सगळ्याने जसं तू म्हणालीस की थोडीशी नरमाई बघायला मिळाली शरद पवार यांच्या आमदारांमध्ये किंवा यांच्या गटामध्ये. आता जर आपण बघितलं तर सगळ्या गोष्टी या शरद पवार हे स्वतः काय विचार करतात यावर अवलंबून आहे. ज्या पद्धतीनं काल मंत्र्यांनी भेट घेतली होती, आज आमदार भेट घेत आहेत. कदाचित प्रत्यक्ष भेटून त्यांना आपलं म्हणणं सांगण्याचा प्रयत्न हे आमदार करत असतील. त्यांनी बाजू निवडलेली आहे. त्यांना अजित पवार यांच्या बरोबर सरकारमध्ये राहायचं आहे, ही बाजू त्यांनी निवडलेलीच आहे. परंतु ही बाजू निवडण्याचं आपलं कारण काय आहे, त्यांना काय वाटतं, पक्ष
मोठा होत असताना काय गोष्टी महत्वाच्या आहे, कदाचित त्यातल्या काही गोष्टी किंवा काही अडचणी या त्यांच्या मतदारसंघाशी सुद्धा संबंधित असू शकतात. त्यामुळे कदाचित त्या संदर्भामध्ये हे बोलणं होणार असेल. काल मंत्र्यांनी भेट घेतली होती, ते त्यांच्या मुद्द्यावर, त्यांच्या म्हणण्यावर आणि त्यांच्या कृतीवर ठाम आहेत. त्याच पद्धतीनं हे जे आज आमदार भेटतात हे सुद्धा शरद पवार यांची मनधरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसाच प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून होत असावा हे जवळपास स्पष्ट दिसतंय. बरं, फक्त शरद पवारांना भेटण्यासाठी हे सगळे आमदार पोचलेले आहेत का शरद पवारांबरोबर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यापैकी कुणी आहे सोबत? आता जे आपण बघितलं की थोड्या वेळापूर्वी सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल भवन इथे ते गेलेले होते. राजभवनामध्ये जाऊन त्यांनी राज्यपालांना पत्र दिलेलं आहे नीलम गोरे सभापती जे आहेत त्यांच्या विरोधात. त्यावेळेला सगळे जे राष्ट्रवादीचे नेते त्या बैठकीसाठी उपस्थित होते, म्हणजे अगदी जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील किंवा रोहित पवार असतील, हे सगळे जण तिथे प्रतिक्रिया देण्यासाठी न थांबता थेट वाय.बी. चव्हाण सेंटरवर आले होते, कारण त्यांना सगळ्यांना इथं बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे कुणीही तिथे प्रतिक्रिया देण्यासाठी न थांबता थेट त्यांनी वाय.बी. चव्हाण सेंटर गाठलेलं आहे. त्यामुळे ते सगळे सुद्धा आमदार याच ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे शरद पवार गटाचे आमदार आणि त्याचबरोबर अजित पवार गटाचे आमदार यांची एकत्रित बैठक किंवा एकत्रित भेट सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. नक्की. अजून एक महत्वाचा मुद्दा, शरद पवार हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या सगळ्या आमदारांशी, सगळ्या महत्वाच्या नेत्यांशी, म्हणजे आता जे अजित पवार गटासोबत गेलेले आहेत त्या सगळ्यांशी 1 to 1 फक्त संवादच नाही, नातं सुद्धा होतं, म्हणजे राजकारणापलीकडचं नातं होतं. असं असताना हे सगळे आमदार आपलं म्हणणं 32 आमदार शरद पवारांना भेटायला गेलेले आहेत अशी माहिती मिळतेय. 32 आमदार शरद पवारांची आता भेट घेतात वाय.बी. चव्हाण सेंटरला. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे उपस्थित आहेत. शरद पवार हे तिथे काही वेळापूर्वीच पोहोचले. सगळे आमदार त्यांना भेटतायत. आपलं म्हणणं काय आहे, आपण का अजित पवारांसोबत आहोत हे सांगतायत. प्रणाली, तर हे या आमदारांचं आणि शरद पवारांचं जे आपापसातलं नातं आहे त्याने शरद पवार पुन्हा एकदा विचार करू शकतात असं वाटतं का? नक्कीच, कारण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं यातला एक आमदार जे आहेत ते एक आमदार हा शरद पवारांनी जोडलेला माणूस आहे, त्यांनी मोठा केलेला माणूस आहे. परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना आपण आपलं म्हणणं समजवण्यामध्ये कधीतरी कमी पडत असतो. अशा वेळेला आपणही एखाद्या वेळेला त्यांच्या मतात विरुद्ध असा एखादा निर्णय घेतो, पण म्हणून मग आपण जो निर्णय घेतलेला तो नंतर पटवून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. अगदी तोच सगळा प्रकार या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो आहे. आमदारांनी निर्णय घेतलेला आहे, परंतु आपण हा निर्णय का घेतला किंवा आपल्याला तो निर्णय का योग्य वाटतोय हे सांगण्याचा प्रयत्न ते सगळे शरद पवार यांना करणार आहे. शरद पवार हे वडीलधारे आहेत प्रत्येकासाठी आणि त्यामुळं आपलं म्हणणं आपल्या वडीलधाऱ्यांनी ऐकून घ्यावं अशी त्यांची भावना आहे आणि म्हणूनच कदाचित शरद पवार सुद्धा या सगळ्यांना भेटताना आपल्याला इथे बघायला मिळतात. नक्की. आपण प्रणाली आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, 3 दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. काल सगळे मंत्री, म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सगळे मंत्री शरद पवारांना भेटून आले. प्रफुल्ल पटेल सुद्धा त्यांच्यासोबत होते. आम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो होतो. त्यांना विनंती केली की पुन्हा एकदा विचार करा, आम्ही जे काही पाऊल उचललंय आम्हाला आशीर्वाद द्या. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा ते आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते, शरद पवारांनी उत्तर दिलं होतं की असं होणं कदाचित कठीण आहे. जे सर्व आहेत ते मोठे ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे आशीर्वाद घ्यायला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो असं प्रफुल्लभाई पटेल त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं त्यात गैर काय, त्यांचे ते नेते आहेत, भले आता काही जे स्प्लिट झालं असेल ते आता बाहेर पडले असतील किंवा बाजूला झाले असतील, पण त्यांचा आशीर्वाद घ्यायला, त्यांच्या शुभेच्छा घ्यायला ते त्या ठिकाणी सगळेजण गेलेले होते. हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं समजण्याचं कारण नाही. पण आज देखील जे राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात बसण्यासाठी देखील गोंधळ पाहायला मिळाला. विरोधक पायरीवर आंदोलन करताना देखील राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी उपलब्ध नव्हते. आता हा त्यांचा काय अंतर्गत त्यांची काय आयडिओलॉजी आहे, त्यांची काय रचना आहे पुढची, हे आता मला सांगता येणार नाही. परंतु आज सभागृहात आपण जर बघितलं तर काँग्रेस सोडून कोणीच त्या ठिकाणी बोलत नव्हतं.
आणि म्हणून कुठे एकवाक्यता विरोधी पक्षामध्ये नाही आहे, कुठे कॉर्डिनेशन त्यांच्यामध्ये नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी 30 वर्ष झाले या सभागृहाचा सदस्य आहे, पण या 30 वर्षामध्ये इतका विखुरलेला किंवा सैरभैर विरोधी पक्ष मी हा कधी बघितलेला नाही, जो आज पहिल्यांदा या ठिकाणी बघितलेला आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाची अवस्था अतिशय वाईट, म्हणजे कधी नव्हती एवढी वाईट या ठिकाणी झालेली आहे. महाविकास आघाडीची बैठक अजित पवारांच्या भेटी आहेत या पुढच्या राष्ट्रवादीची तुकडी आणण्याचे संकेत आहेत का? आता ते मला या ठिकाणी सांगता येणार नाही. अजितदादांमध्ये पवार साहेबांमध्ये काय चर्चा सुरू आहे, त्यांची पुढची आयडिओलॉजी काय आहे, ते काय बोलतायत हे मला वाटतं तेच सांगू शकतील. तर मला सांगणं या ठिकाणी शक्य नाही. सर्व विरोधी पक्षांची बँगलोरमध्ये बैठक होती, त्या बैठकीला देखील शरद पवार आज गेलेले नाही आणि आज पुन्हा एकदा भेट होते. हे कारण असेल, आता मी त्या संदर्भामध्ये मी सांगू शकणार नाही पवारसाहेब का गेले का नाही गेले. पण विरोधी पक्षाची जी बैठक आहे मला वाटतं की फार गांभीर्याने घ्यायसारखी ती बैठक नाही आहे. कारण मागच्या मिटिंगला बिहारमध्ये जेवढे लोक होते तेवढे या बैठकीला राहतील की नाही, आणि राहिल्यावर मग बाहेर आल्यावर ते किती सोबत राहतील हाही मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी मागच्या वेळेला तेच म्हणत होतो की हे लोक काही फार देशाच्या हितासाठी एकत्रित आहेत का, त्यांना फार देशाला सुपर पॉवर करायचं आहे का, महाशक्ती करायचं आहे का, तर त्याचं तर नाहीच आहे. यांना आपापले परिवार सांभाळायचे आहेत, आपापले परिवार वाढवायचे आहेत, ज्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये सापडलेले आहेत त्यातून त्यांना वाचायचं आहे. आणि म्हणून हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे. आजही त्यांना विचारलं तुमचा पंतप्रधान कोण, तुमचा पंतप्रधानचा उमेदवार कोण, तर सगळे पक्ष सैरभैर इकडे तिकडे पळायला लागतात, अर्धे पक्ष तिथून उठून जात आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की देशामध्ये सुद्धा इतका विखुरलेला आणि सैरभैर सुटलेला असा विरोधी पक्ष जसं राज्यात परिस्थिती आहे तशी देशामध्ये. भाऊ नाना पटोलेंनी एक गंभीर आरोप केलेला आहे, भाजपला आता मुंबई जी आहे ती अदानीला विकायची आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी असं त्यांनी आरोप केला. आता मला वाटतं इतका चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला आहे. धारावीच्या झोपडपट्टीविषयीचं सगळं स्वप्न मुंबईकरांचं होतं, महाराष्ट्रवासियांचं होतं. एखादा प्रोजेक्ट चांगला आला की एखादा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यावा लागणार आहे. अंबानींना दिला तरी अंबानींना विकायचं आहे, अदानींना दिला तर अदानींना विकायचं आहे. अरे म्हणजे तुम्ही काही करायचं नाही. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया आली. मंत्री गिरीश महाजन प्रतिक्रिया देत होते. आमदार सगळे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत त्याविषयीची प्रतिक्रिया होती. ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या पक्षाचे, त्यांना भेटायला गेलेले आहेत, त्यामध्ये गैर काय, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. ही 3 दृश्य आपण बघतोय. काल सगळे मंत्री पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शरद पवारांचा आशीर्वाद घ्यायला गेलेले होते. प्रफुल्ल पटेल एकटेच प्रसारमाध्यमांशी बोलले, त्यांनी प्रतिक्रिया दिली, आशीर्वाद मागण्यासाठी आलो होतो असं म्हणाले. आज सगळे आमदार विधान भवनातल्या कामकाज संपल्यानंतर शरद पवारांच्या भेटीला आले. शरद पवार वायबी सेंटरला आले आणि 32 आमदार, एकूण 32 आमदार शरद पवारांची भेट घेत आहेत. अजूनही ही भेट सुरू आहे, हा संवाद सुरू आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होतं, शरद पवारांची मनधरणी करण्यामध्ये ह्या 32 आमदारांना यश येतं का, अजित पवार गटाच्या सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना यश येतं का, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आज विधान भवन परिसरामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, ज्याचा उल्लेख आता प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी करत होत्या. एकतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू होतं, नाना पटोलेंच्या नेतृत्वात घोषणाबाजी सुरू होती, तिथे शरद पवार गटाचे आमदार उपस्थित नव्हते. आणि जेव्हा सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी विरोधी पक्षाकडून सुरू होती, जेव्हा अजित पवार बोलायला लागले तेव्हा देखील शरद पवार गटाचे आमदार शांत होते. त्यामुळे या 2 घटना फार महत्त्वाच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सगळे 32 आमदार शरद पवारांना भेटायला आलेले आहेत, ती गोष्ट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. नेमकं शरद पवारांची मनधरणी करण्यामध्ये यश येतं का, आपलं काय म्हणणं आहे, आपण का अजित पवारांना पाठिंबा दिला, त्यांच्या सोबत आपण का आहोत, हे सांगण्यास हे 32 आमदार यशस्वी होतात का, हे बघणं महत्त्वाचं आहे. आत्ता साधारणपणे असं कळतंय की सगळेच्या सगळे अजित पवार गटाचे आमदार नेते आणि शरद पवार गटाचे आमदार हे सगळेच्या सगळे वायबी चव्हाण सेंटरला उपस्थित आहे. शरद पवार गटाची आणि अजित पवार गटाची ही भेट आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, अशी माहिती आता आपल्याला मिळतीये. अर्थात या भेटीनंतर जेव्हा आमदार बाहेर पडतील, शरद पवार काही बोलतात का, या आमदारांपैकी कोणी काही बोलतं का, हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यावरूनच कळू शकेल की नेमकी ही भेट का होते. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय सांगशील आत्ता बैठकी संदर्भात, काही अधिक माहिती मिळते का, काही अजून काही गोष्टी समोर येत आहेत का?
आपण मगाशी बोललो त्याचप्रमाणे हे सगळे आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आले. सुमारे 32 आमदार या ठिकाणी उपस्थित असल्याचं सांगितलं जातं आहे आणि हे 32 आमदार अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्या 15 आमदार जे आहेत ते राजभवनाला गेले होते, ते सुद्धा माघारी आलेले आहेत आणि अजित पवार गटाचे जवळपास 32 आमदार या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळतं आहे. मगाशी मी ज्या पद्धतीनं सांगितलं की शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. काल ती मनधरणी करण्यासाठी मंत्री आलेले होते, तर आज मनधरणी करण्यासाठी उर्वरित जे आमदार आहेत ते सुद्धा आलेले आहेत. त्यांनी वेळ मागितली होती, त्याप्रमाणे शरद पवार यांनी वेळ दिली आणि त्यानंतर ते सगळेजण एकत्रितरित्या प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे, कारण आपल्याला माहिती की राष्ट्रवादी असा पक्ष आहे जिथं आमदारांच्या म्हणण्याला महत्त्व दिलं जातं, तो काही हुकुमशाही असा पक्ष नाही. त्यामुळे शरद पवार यांनी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं, आपल्याला काय वाटतं हे या सगळ्या आमदारांना सांगायचं आहे. अजित पवारांच्या बाजूनं आपण सरकारमध्ये सामील व्हावं असंच बहुतेक आमदारांचं म्हणणं होतं आणि तेच सगळं म्हणणं सांगण्यासाठी आमदार या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं कळत आहे. नक्की. प्रणाली, वायबी चव्हाणलाच लोक माझे सांगातीचा जो प्रकाशन सोहळा होता, तर त्या दिवशी जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या दिवशी जो आक्रोश आमदारांचा होता, शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतरचा, तशी काहीशी परिस्थिती, फक्त चित्र वेगळं आहे, विरुद्ध चित्र आहे. आज मनधरणी शरद पवारांची केली जाते सगळ्या आमदारांकडून, असं म्हणता येईल का? खरं तर त्याही दिवशी सगळ्यांनी मिळून शरद पवार यांची मनधरणी केलेली होती. त्यावेळेला तो धक्का होता राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांसह सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कारण शरद पवार असं अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देतील हे फक्त अजित पवार, सुप्रिया सुळे हे जे कुटुंबीय आहेत केवळ त्यांना माहिती होतं. त्यामुळे ज्यावेळेला शरद पवार यांनी घोषणा केली त्यावेळेला तो सगळ्यांनाच अचानक मिळालेला धक्का होता, मनावर झालेला आघात होता आणि त्यातून तो आक्रोश जो आहे तो निर्माण झाला होता, जो पुढचे 3-4 दिवस आपण सातत्याने बघत होतो. परंतु आता मात्र एक निर्णय या आमदारांपैकी बहुसंख्य आमदारांनी घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये अजित पवार सुद्धा आहेत. यांनी थेट शपथविधी घेत सरकारमध्ये सामील झाल्याचं दाखवलं किंवा स्पष्ट केलं. तत्पूर्वी नक्कीच हा विषय अनेक वेळेला चर्चेला गेला असेल की आपण भाजपबरोबर गेलं पाहिजे, आपण सरकारमध्ये सामील झालं पाहिजे, परंतु कदाचित त्यावर शरद पवार यांची नाराजी होती. शरद पवार कदाचित ते मान्य करत नव्हते आणि त्यामुळं जे आपण शरद पवारांच्या जवळचे म्हणत होतो असे सगळे आमदार जे आहेत ते अजितदादा पवार यांच्या बरोबर जाऊन बसले आणि एवढंच नाही तर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मगाशी मी जसं म्हटलं की एक पाऊल जे आहे ते अजित पवारांनी उचललेलं आहे. अजित पवार आणि त्यांच्यासह असलेल्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी तिथून माघारी येणं थोडंसं कठीण आहे. अशा याच्यामध्ये सगळ्यात सोपा, जवळचा आणि जो हवाहवासा वाटणारा मार्ग अजित पवार गटाला आहे तो म्हणजे शरद पवार यांची मनधरणी करणं. ज्या पद्धतीची मोठी कायदेशीर प्रक्रिया किंवा एक मोठा कायदेशीर पेच शिवसेनेच्या बाबतीमध्ये दिसून आला तसा पेच राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये दिसून येऊ नये, तसा प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत घडू नये अशी भावना या सगळ्या आमदारांची दिसून येते आणि म्हणूनच मनधरणी करण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेलेले आहेत. नक्की. प्रणाली, भावनिक नातं आहे म्हणून ही मनधरणी आहे हे तर उघड आहेच, पण त्याचबरोबर आता पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आणि यानंतर सुद्धा पावसाळी अधिवेशनात तांत्रिक अडचणी असतील आणि नंतर येणारी आव्हानं असतील अजित पवार गटाला, ती देखील पुढे उत्पन्न होऊ नयेत म्हणूनही ही मनधरणी आहेत का? आणि त्या अडचणी, त्या तांत्रिक बाबी ज्या आहेत, ज्या अडचणीच्या ठरू शकतात, त्या काय आहेत? अगदी दोन्ही मुद्दे आहेत. म्हणजे पहिल्या दिवसापासून म्हणजे आपण अगदी अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा आपण 2-3 दिवस बघितलं की सातत्यानं ते हेच सांगत होते की शरद पवार हेच आमचे नेते आहेत, तेच राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहे. परंतु मग ज्या वेळेला कायदेशीर पेच निर्माण व्हायला लागलाय त्यावेळेला मात्र आपण जर बघितलं तर असा निर्णय घेतला गेला आणि मग पुढची कायदेशीर कारवाई कशी करायची याबद्दलची चर्चा झाली. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कायदेशीर पेच जो निर्माण झालाय, यापूर्वी वर्षभरापूर्वी सुद्धा तो पेच निर्माण झाला होता. कुठल्या अडचणी येतात हे त्याही वेळेला आपण बघितलं होतं. म्हणजे आज जर आपण बघितलं तर आज पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेताच नाही, कारण अजित पवार हे स्वतः विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी आपल्या विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर आतापर्यंत कोणता विरोधी पक्ष नेता असावा याबद्दल शरद पवार गट,
शिवसेना उभाठा आणि त्याचबरोबर काँग्रेस यांच्यामध्ये एकमत होऊ शकलेलं नाही. खरं तर काल हा निर्णय होणं अपेक्षित होतं, तो अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेस जरी चा विरोधी पक्षनेता असेल किंवा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असेल, या दोन्ही पदावर दावा जरी करत असली तरी एकमत मात्र त्यांचं स्वतःचं अजून होत नाहीये. तर त्यामुळे हा तर एक पेच आहेच, परंतु अनेक पेच इतर बाबतीत निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ नीलम गोरे या उपसभापती होत्या आणि त्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यांच्या पदावर सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे विरोधी पक्ष नेता आता आपल्याला नाहीये, त्याचबरोबर सभापतींवर अविश्वासाचा प्रस्ताव आहे. मग या इतर जे आमदार आहेत त्यांना अपात्रतेचा निर्णय कसा घ्यायचा. प्रणाली, काही सेकंदासाठी आपल्याला थांबवते. धनंजय मुंडे बोलतायत, थेट प्रक्षेपण. काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील काही प्रकरणं अशी समोर आली की ज्यामध्ये बी बियाणं जे दिलं गेलंय ते बी बियाणं पूर्णपणानं बनावट आहे, खोटं आहे. शेतकऱ्यांची फसवणूक अनेक ठिकाणी झाली गेलेली आहे आणि खताच्या बाबतीतही आणि काही फर्टिलायझर जे दिले गेले त्या बाबतीतही शेतकऱ्याची फसवणूक फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. आणि राज्यातलं फार मोठं शेतीचं क्षेत्र हे या खरीपाचं या फसवणुकीमुळं बी बियाण्याच्या फर्टिलायझरच्या खताच्या त्यामुळं फार मोठं नुकसान झालंय. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातील सहकारी सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी, सन्माननीय गुलाबराव पाटील साहेबांनी आणि मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी याबाबत ज्या पद्धतीचं नुकसान झालंय त्याची चर्चा केली आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या तिघांनी मिळून सांगितलं की या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी माझ्यावर नव्यानं आल्यामुळं ती जबाबदारी स्वीकारत असताना याबाबतची एक समिती गठीत करण्यात आली. आणि एवढंच नाही तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हाही निर्णय महायुती सरकारने याबाबत केलाय की याच अधिवेशनाच्या काळात जसा बीटी कॉटनच्या संदर्भामध्ये, कापसाच्या बियाण्याच्या संदर्भामध्ये एक कायदा आहे, ज्या कायद्याच्या आधारावर नॉन बेलेबल ऑफेन्स रजिस्टर होतो जर शेतकऱ्याची बीटी कॉटनच्या बियाण्याच्या बाबतीत काही फसवणूक झाली तर, तसंच इतर बी बियाण्याच्या बाबतीतही, खताच्या बाबतीतही आणि फर्टिलायझरच्याही बाबतीमध्ये आणि शेतीला लागणाऱ्या काही औषधं जे असतात पिकांसाठी त्याच्या बाबतीमध्येही अशी फसवणूक शेतकऱ्याची झाली नाही पाहिजे म्हणून अतिशय कडक कायदा करण्याच्या संदर्भात याच अधिवेशनामध्ये करण्याचा निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिलेले आणि आम्ही नक्कीच या अधिवेशनामध्ये हा कायदा करू. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे बियाण्यांच्या अनुषंगानं, खतांच्या अनुषंगानं माहिती देत होते. आपण पाहतो आहोत सध्या अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सध्या राज्यामध्ये घडताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी म्हणून वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले होते आणि काल अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती. मात्र आज अजित पवार गटातले एकूण 32 आमदार हे शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झालेले आहेत. ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत आताची. शरद पवार हे वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झालेले आहेत. अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांना वाय.बी. चव्हाण सेंटरला भेटलेले आहेत. विशेष म्हणजे काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केलेला होता. काल उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह सगळेच मंत्री आणि महत्त्वाचे नेते यांनी तब्बल पाऊण तास शरद पवारांशी संवाद साधलेला होता. तर आज तब्बल 32 आमदार हे पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. सलग 2 भेटींमुळे अजित पवार गटाकडून आता शरद पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
आणि या सगळ्या घडामोडींबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, आपण पाहतो आहोत अजित पवारांच्या भेटीच्या अनुषंगानं या सगळ्या घडामोडी आता शरद पवारांना भेटण्यासाठी म्हणून जे आमदार दाखल झालेले आहेत, काल मंत्री दाखल झालेले होते, आज आमदार मनधरणीचे प्रयत्न करतायत. काही यातनं तोडगा निघण्याची शक्यता वाटतेय का? बराच वेळ झाला ही चर्चा सुरू आहे. कारण तोडगा कधी काढायचा हा निर्णय जरी शरद पवार घेणार असले तरी अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेले आमदार मनधरणी करण्याचा प्रयत्न सोडत नाहीये, हे जवळपास स्पष्ट दिसतंय. अगदी पहिल्या दिवशीपासून त्यांचा सातत्यानं प्रयत्न हाच राहिलेला आहे की शरद पवार यांनी जी काही बहुसंख्य आमदारांचं म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि ते मान्य करावं. यापूर्वी अनेक वेळेला कदाचित राष्ट्रवादीच्या अंतर्गत ह्या सगळ्या चर्चा झालेल्या असतील, परंतु त्या चर्चांना शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असं दिसून येतं. आणि म्हणून अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या आमदारांनी असं मोठं पाऊल न विचारता किंवा न सांगता घेतलं आणि त्यानंतर आता त्यांचे हे प्रयत्न चालू आहे ते मनधरणीचे. राष्ट्रवादी हा पक्ष शिवसेनेसारखा नाही. शिवसेनेमध्ये आपण जर बघितलं तर पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम मानला जायचा आणि त्यामुळं त्यांनी एखादा निर्णय घेतला की त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नव्हतं. परंतु राष्ट्रवादी मात्र तसा पक्ष नाही. राष्ट्रवादीमध्ये प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं जाऊ शकतं, त्यानंतर तो निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि त्यामुळं कदाचित आज काल सगळे मंत्री आपण गेलेले बघितले आणि आज 32 आमदार या ठिकाणी आले, ज्यांचं म्हणणं शरद पवार ऐकून घेतील, त्यानंतर निर्णय काय घ्यायचा हे ते ठरवतील. परंतु प्रयत्न मात्र अजित पवार गटाच्या वतीनं सातत्यानं केला जातोय हे आपल्याला दिसून येतं. प्रणाली, एकीकडे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे, आजपासून अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे हा जो सगळा राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत घोळ आहे तो कुठेतरी तातडीनं निस्तरावा किंवा या सगळ्या बाबी अधिक प्रभावीपणे सोडवल्या जाव्यात या अनुषंगानं तर पावलं उचलली जात आहेत, पण त्यात यश येईल असं वाटतं का? आणि दुसरीकडे सभागृहामध्ये याच मुद्द्यावर विरोधक राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, खास करून अजित पवारांना घेरण्याची शक्यता देखील दिसते. त्याबद्दल प्रणाली काय सांगते? आपण बघितलं तर सुरुवात आज सभागृहामध्ये आमदार कुठे बसतील याच्यावरूनच झालेली होती की अजित पवार यांच्या गटाचे जे आमदार होते ज्यांनी अजित पवारांना समर्थन दिलंय ते सत्ताधारी बाकावर बसले होते, तर शरद पवार गटाचे जे आमदार आहेत ते विरोधी बाकावर बसलेले होते. परंतु दोन गोष्टी निर्णायक आजच्या किंवा आपण असं म्हणू की लक्षणीय म्हणता येईल आपल्याला अशा घडलेल्या आहेत की एकतर पायऱ्यांवर जे विरोधकांनी आंदोलन केलेलं होतं त्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार सहभागी झालेले नव्हते. आणि दुसरं म्हणजे की सभागृहाच्या आतमध्ये जेव्हा काँग्रेसनं अजित पवार बोलायला लागल्यावर गोंधळ घालायला सुरुवात केली, त्याही वेळेला शरद पवार गटाचे आमदार जे आहेत ते गोंधळ घालताना आपल्याला दिसलेले नाही. त्यावरून एक स्पष्ट आहे की म्हणजे जे आपण शिवसेनेच्या बाबतीत बघितलं होतं की अगदी पहिल्या दिवसापासून हमरी तुमरीचं वातावरण होतं, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासारखी परिस्थिती होती, तसं कुठलंही चित्र आपल्याला राष्ट्रवादीच्या बाबतीत होताना दिसत नाही. त्यामुळे जो प्रकार शिवसेनेच्या बाबतीत घडला अगदी तसाच तंतोतंत प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल का, तर असं सांगणं खूपच कठीण आहे. आणि हा निर्णय शेवटी शरद पवार घेतील आणि एकदा का शरद पवारांनी जर तो निर्णय घेतला तर शरद पवार गटाचे जे आमदार आहे ते सुद्धा ते मान्य करतील. त्यामुळं शरद पवारांवर सगळं लक्ष केंद्रित आहे की ते या जी काही मनधरणी होती आहे त्या मनधरणीला प्रतिसाद देतात का आणि अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या आमदारांच्या गटाचं जे म्हणणं आहे ते मान्य करतात का. बरं प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या अनुषंगानं इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणारच आहोत. शरद पवार, अजित पवार आणि पटेल यांच्यामध्ये चर्चा आता सुरू असल्याचं समजतं आहे आणि तब्बल 40 मिनिटं झालेली आहेत ही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. अधिवेशनासंदर्भातल्या बातम्या आता आपण पाहणार आहोत. विधान परिषदेतले ठाकरे गटातले आमदार विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आलेलं आहे. या पत्राला आमदार नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांना पुढच्या 14 दिवसांमध्ये उत्तर द्यायचं आहे. तसंच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेतलेली आहे. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात नीलम गोऱ्हेंविरोधात राज्यपालांकडे पत्र देण्यात आलेलं आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंना नैतिकरित्या उपसभापती पदावर बसण्याचा हक्क नसल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे.
आम्ही त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन टाकल्यामुळं त्यांना त्या पदावर त्या खुर्चीवर बसता येणार नाही, त्यांचं रिमूव्हल करावं त्यांना अशा पद्धतीनं. आणि रिमूव्हल आधी भारतीय जनता पार्टीनं सबमिट केलंय ना, आज आम्ही सुद्धा सबमिट केलंय आणि म्हणून त्यांना रिमूव्हल, कारण त्या खुर्चीवर ते आता न्याय देऊच शकत नाही, कारण त्या डिस्क्वालिफायचं आम्ही नोटीस पाठवलेली आहे. आणि म्हणून आम्ही या घटनात्मक पेच सोडवण्यासाठी राज्यपालांना विनंती केली. राज्यपाल या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे. या राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर ताबडतोब निर्णय घ्यावा. त्यांना या खुर्चीवर बसता येणार नाही अशा प्रकारची खबरदारी घ्यावी. या अधिवेशनाच्या सभापतीचा चार्ज उपसभापती नीलमताई गोरे यांनी घेतलेला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरीली पक्षाची मेंबरशिप सोडलेली आहे आणि म्हणून कायद्याच्या 2A मध्ये जी 10 शेड्यूलमध्ये जी प्रोव्हिजन आहे डिस्क्वालिफिकेशनची, त्या अंतर्गत आम्ही त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आज फाईल केलेलं आहे. विधान परिषदेमध्ये विरोधी बाकांवरून नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदी राहण्याच्या अनुषंगानंच आक्षेप घेतला गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मात्र त्यावर नंतर बोलण्यास दिलं जाईल असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी चर्चेची परवानगी नाकारली आहे. अशा प्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. आपण दुसरा कुठलाही विषय घेत नाही लागेल दोन्ही बाजूंना. आणि म्हणून माझी तुम्हाला सभापती महोदया, या सभागृहाचं जो अधिकार व्यक्ती आहे, जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय, की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या उद्या जाणार आहेत, तुमचं काय मत आहे? पवार साहेबांनी जावं की नाही, की एनडीएच्या बैठकीमध्ये साहेबांनी यावं? कल आप लोग पवार साहब से मिलने के लिए गए थे, आज भी अजीत पवार साहब सब पहुंचे हैं, कैसे देखते हैं और क्या सही में बातचीत शुरू है आप लोगों की? ऐसे है कि सब एमएलए साहब को मिलना चाहते थे और इसलिए वो मिलने के लिए गए. क्या ये पवार साहब से जो बातचीत, जैसे कल भी आप लोगों की तरफ से कहा गया कि उनको मनाने की कोशिशें शुरू हैं कि वो एनसीपी के साथ आप लोगों के साथ आ जाएं और सरकार के साथ रहें, इसको कैसे देखते? हम उनके साथ हैं ना सालों से. अभी भी हैं उनके साथ ही? वो हमारे नेता हैं और हमारे नेता हैं, वो नेता ही रहेंगे. पार्टी में भी साथ में ही है या पार्टी में उनको राष्ट्रीय अध्यक्ष के तौर पर लाने की कोशिश? हम अभी तक सब लोग एक ही पार्टी में हैं. मंत्री दिलीप वळसे पाटील माध्यमांशी संवाद साधत होते आणि त्यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या अंतर्गत घडामोडींच्या अनुषंगानं प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढची बातमी बघूया. विधिमंडळामध्ये भाजपच्या कार्यालयाचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या कार्यालयामध्ये सगळे भाजप आमदार आणि मंत्र्यांसोबत संवादही साधला. यावेळेला त्यांनी सगळ्या मंत्र्यांना अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसंच अधिवेशनामध्ये गोंधळ टाळण्याचीही सूचना फडणवीसांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकरी प्रश्नांवरनं गाजलेला आहे. शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नाही. राज्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीवारी सुरू आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. सगळ्याच शेतकऱ्यांची सरकारला काळजी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभं आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी पूर्णपणे हवाल दिलाय. एक तर गोष्ट की असं आहे की त्याच्यामध्ये पेरण्या नाही ही अवस्था आहे. शेतकरी मागील सुद्धा काही महिन्यामध्ये अतिवृष्टी गारपीट याच्यामुळं खूप नुकसान त्याचं झालं. कांद्याच्या बाबतीतली परिस्थिती वाईट झाली. त्याला आपण 350 अनुदान जारी, परंतु ते मदत सुद्धा पोहोचलेली नाही. यावेळेस सुद्धा पेरण्या नाही. माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय आमचे पारनेरला नगर जिल्ह्यामध्ये गेले होते.
8 दिवसामध्ये मदत पाठवतो असं शब्द दिला, तो पूर्ण केलेला नाही, अशी अवस्था आहे. पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, क्रॉप फेलियर झालं, दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत. अगदी आपण जर विचार केला तर जे काही नियमित शेतकरी आहेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यातल्या 16.5 लाखांपैकी फक्त 50,000 शेतकरी बाकी आहेत. बाकी सगळ्या लोकांना दिल्यात आणि जे बाकी आहेत ते फक्त त्यांचं KYC न झाल्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाला चिंता आणि सत्तारूढ पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाहीये. आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील. बियाणाच्या बाबतीत, खतांच्या बाबतीत बोगस बियाणं, खतं हे मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये आलेले आहेत. काही टोळ्या, सरकारी टोळे असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला, अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या सगळ्या अवस्था आहे. पण दुर्दैवानं सरकार म्हणून आज कोणतंही लक्ष या शेतकऱ्याच्या या परिस्थितीकडे नाही. बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच, पण काल या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत. खतांमध्ये जी काही बोगसगिरी होते त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं, जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील, आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्निझेबल गुन्हा होईल. हाही निर्णय काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने घेतला. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खतं आणि बियाणं वाटप केल्याप्रकरणी कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती बोगस बियाणं आणि खत वाटप जे करतात त्या संदर्भामध्ये एक कायदा करणार आहे आणि या कायद्यानुसार आरोपींना जामीन मिळणार नाही, त्यांच्यावर आपल्याला कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही समजतंय. या संदर्भातला कायदा राज्य सरकार लवकरच आणणार आहे आणि या कायद्याच्या समितीच्या मध्ये आता मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्या सोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांना वाय.बी. चव्हाण सेंटरला भेटले. विशेष म्हणजे काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केलेला होता. काल उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह सगळेच मंत्री आणि महत्त्वाचे नेते यांनी तब्बल पाऊण तास पवारांशी संवाद साधला. तर आज तब्बल 32 आमदार पवारांच्या भेटीला पोहोचलेत. सलग 2 भेटींमुळे अजित पवार गटाकडून आता शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांना वाय.बी. चव्हाण सेंटरला भेटलेले आहेत. शरद पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न हे सातत्यानं सुरू असल्याचंच दिसतंय. काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केलेला होता. आज तब्बल 32 आमदार पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते. सलग 2 भेटींमुळे आता अजित पवार गटाकडनं शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत आणि दोन्ही पवार एकत्र येणार का हा प्रश्न सातत्यानं आता उपस्थित केला जातोय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, सध्याची नेमकी काय अपडेट आपल्याकडची? हे जवळपास 32 आमदार जे आहेत ते वाय.बी. चव्हाण सेंटरला अजित दादा पवार यांच्या गटाचे पोहोचलेले आहेत. शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी हे सगळे आमदार आल्याची माहिती मिळते आहे. ज्या पद्धतीनं काल मंत्र्यांनी शरद पवार यांची मनधरणी केली त्याच पद्धतीनं हे आमदार सुद्धा आपलं काय म्हणणं आहे, आपण हा निर्णय घेण्याचं कारण काय हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार यांना करणार आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जे राजभवन इथं राष्ट्रवादी
राष्ट्रवादीच्या जे विरोधी बाकावर बसलेले आमदार आहेत जवळपास 15 त्या आमदारांबरोबर गेले होते. ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आज हे जे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे आमदार आहे ते मनधरणी करण्यात यशस्वी ठरतात का, शरद पवार त्यांचा निर्णय बदलू शकतात का? कारण आता जर आपण संख्याबळ बघितलं जर राष्ट्रवादीचं तर कुठेतरी अटीतटीचा सामना अशी परिस्थिती आहे. जरी 2/3 मिळवणं हे गरजेचं असलं तरी ते तेवढे अजितदादा पवार यांच्याकडे नाही आहेत. आणि त्यानंतर उद्या काही पेच प्रसंग निर्माण झाला तर नेमकं काय करायचं हा सगळा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यापेक्षा जर आपण मनधरणी करण्यात यशस्वी ठरलो आणि राष्ट्रवादी एक झाली तर सगळ्या पुढच्या ज्या कायदेशीर कारवाई आहेत किंवा पेच आहेत ते उपस्थित राहणार नाही. आणि त्यामुळे मनधरणी करण्याचा प्रयत्न या आमदारांचा दिसून येतो आहे. ज्या पद्धतीनं प्रयत्न काल अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबरच्या इतर मंत्र्यांनी करून पाहिलेला आहे. प्रणाली, मात्र या अजित पवार गटाकडनं जी सध्या सुरू असलेली मनधरणी आहे ती यशस्वी होते का? या अनुषंगानं काय नेमकी चिन्ह दिसत आहेत? शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का हा तर प्रश्न आहेच. या व्यतिरिक्त शरद पवार यांच्या सोबत असलेले जे नेते किंवा आमदार आहेत त्यांची या सगळ्या संदर्भातली भूमिका देखील महत्त्वाची ठरू शकते. प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नक्की आज आपण जर बघितलं तर आजपासून अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. आणि जर बरेचसे आमदार जे आहेत ते आज अजितदादा पवार यांच्या कार्यालयातच बसून राहिले. त्यांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये म्हणजे जरी ते विधानभवन परिसरात आले होते तरी काहींनी सभागृहामध्ये येणं टाळलं. आणि त्यामुळं अजूनही आमदारांना जे अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांना असं वाटतं आहे की शरद पवार यांनी आपलं म्हणणं मान्य करावं किंवा अजितदादा पवार हे शरद पवार यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरावे. त्यामुळे त्या अनुषंगानं या ठिकाणी प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत. मी जसं मगाशी म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची परिस्थिती जी वर्षभरापूर्वी शिवसेनेची होती तशीच आज राष्ट्रवादीची आहे. हे जरी खरं असलं तरी हे दोन्ही पक्ष वेगळे आहेत. अजित पवार हे शरद पवार यांच्या कुटुंबातले आहे. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे काही एकाच कुटुंबातले नाही. त्यामुळं त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यापेक्षा कौटुंबिक वातावरण हे राष्ट्रवादीमध्ये जास्त आहे. स्वतः शरद पवार हे प्रत्येक आमदाराशी नियमित संवाद साधत असतात. इतकंच नाही तर ज्या दिवशी आपण बघितलं की पक्षाच्या 2 बैठका झाल्या होत्या, म्हणजे एक अजित पवारांनी बोलवली होती आणि दुसरी स्वतः शरद पवार यांनी बोलवली होती. त्या बैठकीच्या दिवशी सुद्धा शरद पवार यांनी स्वतः 10 लोकांना जे आमदार अजितदादा पवारांना ठीक आहे प्रणाली, समर्थन देत काही आहेत क्षणांसाठी थांबवतो आपल्याला. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव देखील आहेत. त्यांच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. उदय, राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा सगळा जो अंतर्गत भाग आहे, सध्या चर्चा आणि इतर बैठकांचं सत्र सुरू आहे. मनधरणीचे प्रयत्न शरद पवारांच्या होताना दिसत आहेत. सभागृहात देखील याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या संदर्भात उदय काय सांगताय? अरे सागर, 2 उदय दे, 2 उदय. भूकंप होतोय का अशी प्रश्नचिन्ह जे ते विचारले जात आहेत. आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. वादळी अधिवेशन होईल असं सांगितलं जात आहे. मात्र वादळ आता विधान भवनच्या बाहेर घोंगावतं असं एकंदरीत दिसतंय. आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर आहेत. त्यांना विचारू की नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडतंय किंवा घडणारा करता करविता हा तुमचा पक्ष आहे का? नाही, एक लक्षात ठेवा की वादळ वगैरे असा कुठे मागमूस पण नाही आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी देवेंद्रजींनी एकनाथराव शिंदे अजितदादा यांच्यासोबत हे सरकार या ठिकाणी प्रस्थापित झालं आहे, त्यामुळं आता निर्धोक सरकारला काम करायला मोकळीक मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी, कारण तिघे दिग्गज नेते आहेत, एकनाथरावजी शिंदे त्या ठिकाणी ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे, दादांना प्रशासकीय अनुभव आहे आणि देवेंद्रजी ते निष्णात या सर्व विषयांमध्ये आहेत. आणि तिघे एकत्रितपणे समन्वयातनं जे काही आता बहुमत झालं आहे त्या आधारे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला विकास देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि आम्हाला राजकारणापेक्षा त्याच्यातच जास्त रस त्या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या जनतेसाठी वेगवान कामं होताना दिसतील. पण आता अजितदादा त्यांच्या सहकारी आमदार आणि मंत्र्यांसह पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटायला गेलेत YB सेंटरला. त्याबद्दल काय सांगाल? कारण ही जवळपास 3री भेट आहे. नाही, शेवटी अजितदादांनी या विषयावर सांगितलेलं आहे
त्याचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्यांचे आमदार अजून पक्ष आणि ते वेगळे मानायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळं आपण आपलाच पक्ष अशा प्रकारची भावना घेऊन ते गेलेत. आता शेवटी हा विषय मोठ्या पवारसाहेबांनी काय निर्णय घ्यायचा त्यावरचा आहे आणि मी त्या विषयावर बोलणं योग्य वाटत नाही. पण एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंध राहील का, एकत्र येईल का? आता सत्ताधारी बाकावरती सर्व राष्ट्रवादीचे आमदार बसतील का, कसं बघताय? नाही, आता तशा प्रकारचा प्रयत्न दादांच्या आमदारांचा सुरू आहे आणि मला वाटतं तसं 2-4 आमदार सोडले तर सगळेच दादांबरोबर आहेत. फक्त आता टेक्निकल लिगल काय विषय असतील एवढंच, बाकी सगळे आमदार अजितदादांसोबतच आहेत आणि म्हणून मला वाटतं पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि त्याच्यामुळं असं होण्यापेक्षा सगळे एकत्रित यावं अशी त्यांच्या सर्व जुन्या आमदारांची नेत्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं मला वाटणं सुरू आहे. मी न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल आपल्यासोबत या संपूर्ण राजकारणाचं परखड विश्लेषण करण्यासाठी आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक उदय तानपाटक सर. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कसं पाहता एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाकडं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काय उलथापालथ सुरू आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता त्यांच्या सहकारी मंत्री आणि आमदारांसह पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेण्यासाठी वायबी सेंटर इथे पोहोचतात. तुम्ही आत्ता बोलताना वादळाचा उल्लेख केला, वादळ घोंघावतं वगैरे. तर आपल्याकडे आत्तापर्यंत जे काही महाराष्ट्राबद्दलचं रिडिंग होतं की वादळ चाललं एकीकडे भलतीकडे जातं. ते म्हणजे प्रिडिक्शन असतं की आता मुंबईवर वादळ येणार अमुक तर ते गेलं भलतीकडे जातं. तर तसं हे होऊ शकतं आणि हे सगळे जात आहेत तिकडे. आता तर त्याच्या काही त्याला आता तुम्ही काही त्याचा अर्थ लावू शकत नाही. आतमध्ये काय चाललं हे त्यांचं त्यांना माहिती आहे आणि शरद पवारांचं राजकारण आत्तापर्यंत अनप्रेडिक्टेबल राहिलेलं आहे. ते त्यांच्याच घरच्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यामुळे आता ते काय करतील आणि हे आमदार आता आज आमदार गेलेत, काल मंत्री गेले होते. तर त्यांचं एका मंत्र्यांनी तिकडे सांगितलं असं म्हणतात की विठ्ठल आता आम्हाला तुम्ही सोडव. आता सोडवायचं तरी अडकले होते कुठे हे त्याचा बघायला लागेल. म्हणजे तेही बघावं लागेल ना कुठे अडकलेत का तरी सध्या. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आज जे काही विरोधी पक्ष आंदोलन करत होतं, निदर्शने करत होतं पायऱ्यांमध्ये, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकही आमदार नव्हते. हे कुठेतरी संकेत मिळतात का पुन्हा एकत्र येतील वगैरे असं काही? त्याच्याबद्दल संशय आहे की आता किती आमदार कोणाकडे आहेत हे मुळात अजून माहीत नाही. ते स्पष्ट व्हायचं आहे. प्रत्येक गट हा दोन्ही गट सांगतो आमच्याकडे एवढे आमदार आहेत. ती संख्या विधानसभेत जेव्हा अधिवेशन सुरू होईल आणि प्रत्यक्ष तिथे बसतील ज्यावेळी तेव्हा ती स्पष्ट होईल संख्या. ती अजूनही मला वाटत नाही लवकर होईल ती. हे असं लिंगरिंग राहील. आणि आज असं आहे की आज पहिला दिवस होता, आज श्रद्धांजली होणार, कामकाज तहकूब होणार, हे असं साधारण कल्पना होती याची, कारण कामकाज काय दाखवलं नव्हतं याच्यामध्ये. त्यामुळे उद्यापासून खरं ते चित्र स्पष्ट होईल काय नक्की कोणाची भूमिका असेल. शरद पवार यांचा गट, अजित पवार यांचा गट, त्यांच्याकडे किती आमदार आहेत आणि ते काय भूमिका घेतात कशावर हे आज कळेल. उद्यापासून कळेल असं मला वाटतं. सर, दिल्लीमध्ये उद्या एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. या एनडीएच्या बैठकीला अजित पवार यांचा गट हा देखील सहभागी असणार. अजितदादा देखील दिल्लीला जाण्याची बोललं जात आहे. मात्र त्याआधी ज्या सगळ्या जोर बैठका सुरू झालेल्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादी जर एक संध राहिली महायुतीच्या बाजूने तर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील एनडीएच्या बैठकीला. लक्षात घ्या की असं आहे ना की आता उद्याच विरोधी पक्षांची बैठक आहे. ज्याला पवार आज गेलेले नाही ते उद्या जाणार आहेत आणि उद्या एनडीएची बैठक आहे. आता जर अजित पवारांचा दावा असेल की हा पक्ष आमचाच आहे, आम्ही पक्षामध्ये फुटलेलो नाही आहोत आम्ही, तर मग ते एनडीएत कसे गेले हा त्यातला आणखीन एक भाग आहे. तर ते होऊ नये म्हणून त्यांनी अजित पवार त्यांना सांगतात की तुम्ही आमच्याबरोबर या. असा एक अंदाज आहे. आपण अंदाज व्यक्त करू शकतो. आपण काही कुठल्या प्रकारचं इथे आपण सांगू शकत नाही काय होणार ते, पण हा असा अंदाज आहे. त्याला पवारांचा रिस्पॉन्स काय असेल हे अजून कोणालाही माहिती नाही. म्हणजे आज अनेक ठिकाणी बातम्या सांगितल्या गेल्या अशा की पुरोगामी मला पुरोगामी याच्यावर जायचं, विचारधारेबरोबर जायचं आहे, भाजपबरोबर जायचं असं ते म्हणाले. असं ते म्हणाल्याची कुठलीही क्लिपिंग उपलब्ध नाही. असेल तर दाखवाय. म्हणजे माझ्या माहितीत तरी नाही आहे, म्हणजे मला बघायला मिळालं नाही. हे हवाला देऊन कोणतरी सांगतं की नाही असं साहेब बोललेत. ते जर खरं असेल तर ते जाणार नाहीत किंवा ते जर तसं बोलले असतील तर ते वेगळंच काहीतरी करतील असंही होऊ शकतं ना. शरद पवारांचं राजकारण म्हणजे एकदम धुरंधर असं राजकारण आहे. ते जे बोलतात एक घडतं एक आणि काहीतरी तिसरंच. 50-55 वर्षाचा ज्यावेळी एखादा अनुभव असतो एखाद्या माणसाकडे. उदय, काही क्षणांसाठी थांबवतो आपल्याला. पुन्हा एकदा येणार आहे मी आपल्याकडे. अंकुश काकडे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अंकुशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. वायबी चव्हाण सेंटरवर बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे. राष्ट्रवादीमधला जो अंतर्गत तिढा आहे तो सुटेल असं आपल्याला वाटतं का? दुपारी 1:30 वाजल्यापासून ही सगळी मंडळी चव्हाण प्रतिष्ठानवरती आहेत. जवळपास आता 1.5 तास झाला आहे आणि त्या ठिकाणी साहेबांबरोबर किंवा
तिथे चर्चा चालू आहे. तर मला ह्याची कल्पना नाहीये की आमच्या जयंतराव पाटील किंवा सुप्रियाताई किंवा ही मंडळी तिथे आहेत की नाही. कारण माहितीमध्ये मी असं समजते की फक्त हे सगळे 9 मंत्री आणि आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत. साहेबांशी आणि त्यांची काय नेमकी चर्चा होती त्याची कल्पना नाही. पण काहीतरी त्यांचा आग्रह होत असेल. साहेब त्यांच्याशी म्हणजे साहेबांशी ते चर्चा करत असतील. जोपर्यंत अधिकृत वृत्त आतमधलं जे काही चर्चेचं सार बाहेर येत नाही तोपर्यंत काही प्रतिक्रिया फारशी देण्यासारखी नाही. वेट अँड वॉच करणं इतकंच आपल्या हातामध्ये आहे. बर, अंकुशजी, माझ्यासोबत माझे सहकारी विलास बडे देखील आहेत. विलास, आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत अंकुशजींना, विचारा. अंकुशजी, खरं तर ही दुसरी मनधरणी आहे असं म्हणूया आपण. कारण याच्या आधी जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि एक प्रकारे आपण थोडंसं बाजूला होणार आहोत सक्रिय राजकारणातून, अशा प्रकारचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्या मनधरणीमध्ये यश आलेलं होतं. या दुसऱ्या मनधरणीत सुद्धा यश येईल का या सगळ्या नेत्यांना? नाही, पहिली मनधरणी ही वेगळी होती. ती पक्षाच्या संदर्भातील मनधरणी होती. पक्षाचं भवितव्य किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ते राजीनामा दिला होता, ती नाही होती. पण या ठिकाणी थोडंसं विचारांच्या विरोधामध्ये किंवा पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये केलेली यांनी कृती आहे. तेव्हा त्या कृतीच्या संदर्भामध्ये तातडीने पवारसाहेब कुठला काही निर्णय घेतील असं आम्हाला काही वाटत नाही. कारण एक प्रकारे पक्षाच्या ध्येय धोरणाशी या मंडळींनी द्रोह करून बाजूला झालेले आहेत. इथपर्यंत ते थांबले नाहीत. तर पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय म्हणजे एकीकडे पक्षाचे आमचे दैवत असं म्हणलं जातं पवार साहेबांना, आणि दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्याच त्यांच्या पदाला या मंडळींनी आव्हान दिलं होतं. साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला देखील ती बैठक कायदेशीर नाही अशा प्रकारचं आव्हान दिलेलं होतं. आमचीच राष्ट्रवादी खरी अशा प्रकारचं त्यांची भूमिका होती. तेव्हा या सगळ्या भूमिका पाहिल्यानंतर अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्यांनी द्रोह केलेला आहे, अतिशय चुकीचं पाऊल उचललेलं आहे. पण तरी सुद्धा आज ज्या प्रकारच्या या बैठका सुरू होत आहेत, म्हणजे परतीचे सगळे दोरही कापलेले नाहीयेत आणि चर्चेची सगळी दारं बंद झालेली नाहीयेत, हा मेसेज तुमच्याकडून दिला जातोय का? नाही, असं आहे की बैठका चालू आहेत म्हणजे पवार साहेबांनी काही यांना आमंत्रित केलेलं नाही. ही सर्व मंडळी अचानक त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर आता जोपर्यंत ते तिथे मनधरणी वगैरे काही करतात किंवा काय ह्याच्याशी माहिती नाही. किंवा पवार साहेब सगळ्या 50 आमदारांच्या समवेत चर्चा करतात का काही ठराविक जणांना आतल्या केबिन मध्ये जाऊन चर्चा करतात याची काही आम्हाला कल्पना नाही. त्याच्यामुळे आज लगेच आता या संदर्भामध्ये काही सांगता येत नाही. पण मला नाही वाटत की आज या संदर्भामध्ये पवार साहेब काही निर्णय घेतील. त्यांना जो काही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये विचारविनिमय करून ते काय संदर्भातली त्यांची भूमिका मांडतील. आज लगेच काय होईल असं मला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. बर, अंकुशजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. विलास, तुम्ही देखील आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं आपण याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत, त्याच्या सातत्यानं अपडेट्स जाणून घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया, लगेचच परत येऊया. बघत राहा न्यूज 18 लोकमत.